जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोरी, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। बंसी विभूषित करा नवनीरदाभा, पीतांबरा दरुण विंदफलादरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा, कृष्णात् की परम अपि तत्वमहं न जाणे। गाडीतलं टाळा न कृष्णा। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। दोनों रस के भरे ही खिलो, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल।
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे सभी लोग बोलो राधे राधे प्यार से बोलो राधे 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 गोपाल कृष्ण भगवान राधे श्याम की सियावर राम की भागवत महापुराण की श्री शुकदेव जी महाराज की श्री व्यास महाराज की सब संतन की संत सावता महाराज की संत बाळू मामा महाराज की गुरुदेव दत्त हर हर सच्चिदानंद रूपाय विश्वात्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः यं प्रवर्जन्तमनपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरह काताराजुहवाः पुत्रीति तन्मया तरवभिनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि सतघन चितघन आनंद घन परम परमानंद परमात्मा सच्चिदानंद रूपाय विश्वात्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। परम परमानंद परमात्मा कसा आहे? आनंद घन आहे, सतघन आहे। सतघन आहे म्हणजे काय? म्हणजे तो सत्य परमात्मा आहे, त्याच्याशिवाय ह्या विश्वामध्ये दुसरं काहीच सत्य नाही। सत्य तो सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगदाकारो
परमात्मा कसा आहे तर तो सत्य आहे. म्हणून महाराज सांगतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विको थोडा कमी करा आणि आवाज वाढवा. म्हणून सत्य भगवान परमात्मा. ओके, परमात्म्यासारखे या विश्वामध्ये सत्य काहीच नाही. हे जगदाभास कसं आहे, हे नुसतं भास आहे, भास. एक दिवस नष्ट होणार आहे. महाराज तुम्ही आम्ही सुद्धा नष्ट होणार आहोत. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. श्वास रुक जाए चलते चलते, क्षमा बुझ जाए जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. श्वास रुक जाए चलते चलते, क्षमा बुझ जाए जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का, इस जिंदगी का. जिंदगीचा भरोसा नाहीये, विश्वाचा भरोसा नाहीये. कोरोनासारखा रोग आला, सर्व या जगतामध्ये तो रोग त्या ठिकाणी पसरल्या गेला, पांगल्या गेला आणि लाखो करोडो या ठिकाणी जीव मात्र मरण पावले. भरोसा आहे का आपला, सांगा बरं. स्वतः आपला भरोसा नाही. महाराज सांगतात एक दिवस परमात्म्याच्या मनात आलं ना, या सगळ्या सृष्टीचा सुद्धा लय करून टाकतो परमात्मा. या पृथ्वी तलावरती सर्व नष्ट करून पाणी जंजाळ करून टाकतो भगवान परमात्मा. काहीच भरोसा नाही. म्हणून आहे तोपर्यंत या जिंदगीचं सरा महाराज सांगतात जीवन परमात्म्याने दिले ना, त्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे आपण. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, सच्चिदानंद म्हणजे सातत्याने आनंद देणारा, सच्चिदा आनंद रूप आहे, असं परमात्म्याचं रूप आहे. त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन जर आपल्याला झालं तर आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात. भगवंताने डोळे दिलेले आहेत ना, महाराज सांगतात त्या परमात्म्याने आपल्याला डोळे दिल्याचं चीज होतं. म्हणून जीवनामध्ये पाहण्यासारख्या वस्तूच आपण पाहिल्या पाहिजेत. म्हणून याच्यासाठी डोळे भरून या पाहीन तुझे मुख, हे माझे सुख दे देवा. डोळ्याचे पारणे कधी फिटतील. महाराज सांगतात परमात्म्याला सुद्धा आनंद वाटेल की मी दिलेल्या वस्तूचा योग्य तुम्ही त्या ठिकाणी वापर करत आहात, योग्य त्याचा सदुपयोग होत आहे. आपण भगवंताने दिलेल्या डोळ्याचा दुरुपयोग जर केला, नको तिथे गेलो, नको ते पाहिलं, जे पाहायचं नाही ते पाहिलं, पिक्चर पाहायचं नाही पिक्चर पाहिला, तमाशा पाहायचा नाही ते पाहिला. माणसं जे नाही ते चष्मा लावू लावू पाहतात, पण पाहतातच, हाय का नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या सुद्धा गोष्टी माणसं पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्यासाठी डोळे दिले त्याला कधीच पाहत नाही, त्याला देवाला किती वाईट वाटत असेल बरं.
है का नाही? एक उदाहरण देते तुमच्या लक्षात येण्यासाठी. तुमच्या घरी तुमचा लहान मुलगा आहे 5-6 वर्षाचा, 7 वर्षाचा, हा, आणि तुमच्या घरी तुमचा सक्का भाऊ आलेला आहे, सक्का, आहे का नाही मावशी? सक्क्या भावावरती प्रेम असतं का नवऱ्याच्या भावावरती प्रेम असतं बरं महिलांचं? खरं बोलले, खरं बोलले, आहे का नाही? सख्या भावावरती माऊलीचं त्या प्रेम असतं, नवऱ्याच्या भावावरती असतं पण वरून वरून. भाऊजी जेवायचं का? नको म्हटलं की ठीक आहे, नको तर नको. हा, पण सक्का भाऊ आला ना, अरे लय दिवसानं आला दादा, तू बस रे बाबा, तुझ्यासाठी पुरण टाकते, 2 पोळ्या तुझ्यासाठीच करते रे दादा. तो म्हणतो वेळ नाही, अरे काही कर, एक अर्धा तास वेळ काढ, मी आत्ताच्या आत्ता तुला सुंदर अशा तुझ्या आवडीच्या पुरणपोळ्या करते आणि तुला घालते बाबा माझ्या हातानं करून घालते दादा, तू कधी यायचा? हा, मग त्या ठिकाणी लहान मुलगा आहे 7 वर्षाचा घरामध्ये, त्याच्याकडे असणारे 100-200 रुपये दिले आणि सांगितलं बाळ्या लवकरात लवकर पळत पळत जायचं दुकानाला आणि दुकानाहून काय घेऊन यायचं? साखर आणि गुळ आणि डाळ घेऊन यायची. हा, काय सांगितलं तुम्ही? गुळ आणि डाळ. कुणाला जेवण करायचं? तुमच्या भावाला. हा, तुमच्या भावाला जेवण करायचंय, गुळ आणि डाळ त्याला आणायला लावली आणि इकडं सगळं पटापट आवरायला सुरुवात केली. चुलीला पेटू घातलं, गॅसची वगैरे त्यावेळेस सुविधा नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय प्रेम आहे अंतकरणामध्ये. त्या माऊलीची नुसती धावपळ चालू आहे. आता माझा बाळ्या पटकन येईल, मी पटपट डाळ त्या ठिकाणी नेसील आणि त्या आदनामध्ये टाकील. आदन सुद्धा तिने चुलीवरती ठेवलं महाराज. हा, आदन सुद्धा ठेवलं चुलीवरती आणि ठेवल्याच्या नंतर बाळ्या त्या ठिकाणी 15 मिनिटातच पळत गेला आणि पळत आल्या बरोबर तिकडूनच बॅट बॉल खेळत आला. हा, बॅट बॉल खेळत आला. बाळ्या आला का? बाळ्या आला का? हो आलो ग आई, आलो. हा, अरे आण ना डाळ आण, गुळ आण माझ्याकडे. अगं आई मी डाळ नाही आणली, गुळ नाही आणलं. काय आणलं? अगं मला तिथं बॅट दिसली आणि बॉल दिसला, माझ्या आवडीचा मी बॅट बॉल घेऊन आलो. काय वाटलं होते आईला? आई काय पूजा करील का? हा, चांगल्या माग मोर अशा बांगड्या सरकिल्या. तिने म्हटली बाळ्या इकडे ये. त्याच्या कानाला धरलं आणि सन त्याच्या कानाखाली लावून दिल्या महाराज. काय केलं? का बरं? जे काम सांगितलं होतं ते केलं नाही. आणायचं काय सांगितलं होतं? डाळ आणि गोळ. कुणाला स्वयंपाक करायचा होता? आवडीच्या भावाला. बाळ्याने आणलं काय? बॅट आणि बॉल. हा, तसं ज्या कामासाठी पैसे दिले त्या कामासाठी त्याचा वापर झाला नाही म्हणून ती आई रागवली, त्या बाळ्याला खूप मारलं. हा, तसं भगवंताने आपल्याला हे अवयव कशासाठी दिले? गोपाल कृष्ण भगवान की जय. दिवी दिला दिही भजना गोमटा, तो झाला फाटा बाधिकेचा. तसं भगवंताने डोळे दिले सच्चिदानंद रूपाय.
परमात्म्याचं सतघन आनंद घन जे स्वरूप आहे ते पाहण्यासाठी ईश्वराने आपल्याला डोळे दिले, पिक्चर पाहण्यासाठी नाही. म्हणून सच्चिदानंद रूपाई सतत आनंद देणारं भगवंताचं रूप ते तुम्ही पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. सच्चिदानंद रूपाय विश्वात्पत्त्यादि हेतवे, ज्याच्या आधिपत्तेखाली हे विश्व चलतं असा आमचा परमात्मा. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध ताप आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक तिन्ही तापाची निवृत्ती करणारा भगवान परमात्म्याचं दर्शन आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अशा परमपरमानंद परमात्म्याला त्या ठिकाणी व्यासजी महाराज नमस्कार करतात. प्यारे से कहिए राधे श्याम. थोडा आवाज वाढवा, माझ्या असं कंठाला म्हणजे गती भेटली पाहिजे थोडस. म्हणून आजचं जे असणाऱ्या प्रथम दिवसाच्या भागवत कथेची सुरुवात आहे. मी प्रथम श्लोकाचं थोडक्यात तुम्हाला असणारा त्या ठिकाणी शब्दशार्थ सांगितला. आजच्या कार्यक्रमाचं जे निमित्त आहे ते या ठिकाणी स्वर्गीय शिवाजी माणिक तागड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आज आपण असणारे श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत. या ठिकाणी सुंदर अशी कलश पूजन झालं, सुंदर अशी या ठिकाणी भागवताची आरती झाली आणि सुंदर या ठिकाणी शिष्टीमासी लावली. सुंदर असे या तागड परिवारानं कौतुकास्पद इतकं छान असं नियोजन केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या लेकरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला तर असं म्हणायचं आहे की या ठिकाणी स्वर्गीय शिवाजी काका यांनी फार पुण्य केलेलं आहे. हे पुण्यवान आत्मा आहे, तेव्हा त्यांच्या पोटी त्यांच्या वंशामध्ये त्यांच्या कुळामध्ये असे सात्विक लेकर जन्माला येतात. मला तर असं वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या ठिकाणी आपले विनीत श्री संभाजी शिवाजी तागड आणि श्री तानाजी शिवाजी तागड अशा पद्धतीने त्यांचे दोन चिरंजीव. मुली किती त्यांना याच्यात नाव नाहीत ना त्यांचे? हा सांगा, मुलींची नावं काय तर? शोभाताई आडनाव, शोभाताई, चंदाताई, आणखी सुनंदाताई, वैशालीताई. शोभाताई, सुनंदाताई, वैशालीताई ह्या सुद्धा संत मुक्ताई जनाई सारखा त्यांचा अवतार आहे. आणि आमच्या सरी खरोखर शिवाजी महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी संभाजी शिवाजी तागड आणि तानाजी शिवाजी तागड. क्या बात आहे, काय नावं सुद्धा ठेवलेले आहेत. अरे या ठिकाणी ज्यांनी वाघाला फाडलं त्यांचं धर्मवीर संभाजी नाव होतं. असे असणारे खरोखर शिवाजी महाराज वडिलांचं नाव संभाजी महाराज, त्या ठिकाणी मुलाचं नाव तानाजी, मुलाचं नाव 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. काय राधे पुढं? अगो बाया, आमचा शिष्य आमच्यापेक्षा भारी आहे. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूचा कळस काढून आणतो. तिला माईक द्या, सांगतो, सांग की प्रमाण, सांग की छान, त्यांना बरं वाटन जरा. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूचा कळस काढून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि वाघाला फाडतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. सगळ्यांना एकत्रित मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा, क्या बात आहे राधा. हा, म्हणून त्या ठिकाणी तान्हाजी, संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा खरोखर त्यांचंही नाव आहे. स्वर्गीय
शिवाजी तागड हे आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या मुलांना असणारी ही सद्बुद्धी निर्माण होणं म्हणजे याला पुण्याशिवाय हे काम होत नाही बरं का. पुण्य फळाले बहुत दिसा, पुण्य फळाले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालं सन्मुखत कैसा, झालं सन्मुखत कैसा, संत चरण पावलो, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, पुण्याशिवाय हे काम होत नाही. महाराज सांगतात जन्मजन्मीची पुण्य लागते बरं का त्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी तागड परिवारानं सुंदर असं श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलेलं आहे आणि हे करायलाच पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या असणाऱ्या खरोखर त्या ठिकाणी वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचं साधन आहे. मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणून त्या पिताश्रींचं पुण्य आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. असं कौतुकास्पद कार्य करण्यासाठी सुद्धा पुण्य लागते, आईवडिलांचा आशीर्वाद लागतो. म्हणून या ठिकाणी जे स्वर्गीय असणारे खरोखर शिवाजी तागड यांच्यासाठी श्रीमद भागवत कथा ठेवलेली आहे. कशासाठी? शास्त्र आहे बघा. कारण का त्यांच्या नावानं तुम्ही एवढी मोठा असणारा कार्यक्रम करताय, एवढी मोठी असणारे श्रीमद भागवत कथेचं नियोजन करताय. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. पण आता 10-5 लोक कमी आहेत, उद्यापासून येत जातील. कारण कसं आहे, दिवसातून 2-3 वेळेस अलाउन्सिंग करायची म्हणजे परिसरातले इथले जवळचे लोक येतील. दिवसाच त्या ठिकाणी अलाउन्सिंग करायचं काम आहे. यायचं की नाही ज्यांचा त्यांचा प्रश्न. आणि आपलं आपण कार्य तर करणारच आहोत. आपला संकल्प पूर्ण करणार आहोत. कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. जे स्वर्गवासी झालेले आहेत ना त्यांच्यासाठी श्रीमद भागवत कथा करणं गरजेचंच असतं. का तर त्यांचा उद्धार होत असतो. बघा तुम्ही, मी तुमच्यासाठी सांगणार आहे. पुढं तो विषय पण येत आहे.
पण सुरुवातीपासूनच घेते. तर या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या कथेसारखा सारा दुसरा ग्रंथ नाही. ग्रंथ म्हणजे नुसतं पुस्तक नाही हे, तर याच्यामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाने सांगितले. महाराज सांगतात, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मना पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. हा महाराज सांगतात, हा ग्रंथ नसून प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. भगवान परमात्म्याचीच या ठिकाणी प्रतिमा आहे. ज्यावेळेस भगवान कृष्ण कन्हैयाने अवतार संपवण्याचं कार्य केलं, त्यावेळेस भगवान कृष्ण कन्हैया कुठे गेले नाही, तर भगवान परमात्मा श्रीमद भागवत कथेमध्ये त्यांची जास्तरी खरोखर लक्क असा प्रकाश पडला आणि त्यांचा सारा जो प्रकाश एकदम श्रीमद भागवत ग्रंथामध्ये त्या ठिकाणी लुप्त झाला. एकदम त्या ठिकाणी भागवत कथेमध्येच त्या ठिकाणी लुप्त होऊन त्या ठिकाणी गुप्त झाला. म्हणजे भगवान परमात्मा आजही श्रीमद भागवत रूपी ग्रंथाच्या रूपानं आजही या कलियुगामध्ये आहेत. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, निश्चित टळे जन्म मरण. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जन्म मरणाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती करून देणारा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. म्हणून ही श्रीमद भागवत कथा जीवनाची व्यथा नष्ट करणारी कथा आहे. म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी ही कथा नैमिषे सुतमासेना मापिवा महाराज सांगतात नैमिष्य सुतमाशीने, कारण नैमिषारण्यामध्ये ही असणारी खरोखर कथा केलेले आहे. नैमिष्य सुतमासीनमपि वाद्ये महामतीम कथामृत रसस्वाद कुशल शौनका ब्रवीत. अशा पद्धतीने नैमिषारण्यामध्ये हे श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी 1000 वर्षापर्यंत सत्र चालू होतं. ते कुणी चालू केलं होतं तर सूतजी महाराज सांगतात त्या ठिकाणी शौनकादिक ऋषींनी चालू केलं होतं. आणि शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी आपल्या 88,000 शिष्यांना सांगत होते. किती शिष्य होते त्यांना? तुमच्या पण लक्षात बसलं पाहिजे. किती? 88,000. किती मावशी? 88,000. मावशी लक्षात घेतात चांगलं आहे का नाही? 88,000 शिष्य त्यांना होते आणि त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना श्रीमद भागवत कथा ते सांगत होते. किती वर्षापर्यंत सत्र चालू होतं दादा? ते 1000 वर्षापर्यंत. किती? 1000 वर्ष. आणि आपलं सत्र हे कलियुगामध्ये 7 दिवसासाठी केलेलं आहे, तुमच्या आमच्यासाठी. कारण त्याचे सुद्धा नियम आहेत. श्रीमद भागवत कथा श्रवण करायची म्हटलं तर त्या ठिकाणी कांदा लसूण खाऊ नये. 7 दिवस एका आसनावरती बसून राहायचं. 7 दिवस त्या ठिकाणी उपवास धरायचा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला शक्य झालं तर फराळीचं करून श्रवण करा. नाही शक्य झालं तर 1 टाइम जेवा, आहे का नाही? आणि काहींना त्रासच असेल, आजार असेल, ते शक्य होत नसेल तर 2 टाइम जेवा. काही म्हटले नाही वा 2 टाइम वा दम निघत नाही आपल्याला. 3 टाइम जेवायला लागतं. पण 3 टाइम का जेवणात पण कथा ऐकायला या. बरं तुम्ही म्हणाले उपवाशी राहण्याचं हे काय कारण आहे? त्याचे एक नियम आहेत. लक्षपूर्वक आहे का? तो कोपरे सांगतात युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. अल्पाहार करायचा. अल्पाहार का करायचा? अल्पाहार केल्याच्या नंतर आपल्याला आळस येत नाही, झोप येत नाही. जास्ती आहार तुंबडून जर खाल्ला आपण तर लगेच झोप वाटतं, आहे का नाही? लगेच आळस येतो. लगेच असणारी तिथं एक काकाबाई येते. कोण? झोप. हे फार मोठं विघ्न आहे कथा कीर्तनामध्ये. ती बिचारी आल्याशिवाय राहत नाही. आणि मग काय सांगितलं ते डोक्यावरून जातं. डोक्यावरून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. डोक्यात सुद्धा काही राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी अल्प
7 दिवस कमी खायचं बरं का. हा का झोप येऊ नये म्हणून. सगळी कथा श्रवण करण्यामध्ये आली पाहिजे आणि डोक्यामध्ये सुद्धा राहिली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असा नेम श्रीमद भागवत कथेचा आहे. कथेमध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी अन्नदान केलेलं चांगलं असतं, वस्त्रदान केलेलं चांगलं असतं, भूमिदान केलेलं चांगलं असतं, गोदान केलेलं चांगलं असतं, सोनदान केलेलं चांगलं असतं. हे शास्त्रात सांगते बरं का, मी सांगत नाही. आहे का नाही, ग्रंथातच आहे, भागवत कथेमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आज आपला जो संकल्प आहे तो स्वर्गीय शिवाजी महाराज शिवाजी तागड यांच्या वर्षश्राद्धानिमित्त अशा पद्धतीचा हा आपला संकल्प आहे आणि त्यांच्यासाठीच ही कथा आहे. कारण का याचं सर्वस्व पुण्य आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे. कोणाला? स्वर्गीय शिवाजी तागड यांना. कारण का त्यांच्या जीवनामध्ये काही त्रुटी असेल, त्यांना काही त्रास असेल तर त्या ठिकाणी हे पुण्य आपल्याला त्यांना समर्पित करायचे, त्याच्यामध्ये भर टाकायचे. म्हणजे त्यांना योग्य जागा भेटावी आणि त्यांना चांगलं ठिकाण भेटावं, त्यांना परमात्म्याच्या पायापाशी चरणापाशी जागा भेटावी पवित्र अशी, आणि नक्कीच भेटणार. कारण का म्हणून मी या ठिकाणी श्रीमद भागवत कथेलाही प्रणाम करते, ग्रंथाला प्रणाम करते, व्यासांना प्रणाम करते, शुकाचार्यांना प्रणाम करते आणि या ठिकाणी स्वर्गीय शिवाजी तागड यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी परमादरणीय परमस्नेही आमचे महावीर महाराज गुले भाऊ आमचे बंधूच आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मला सूचित केलं, म्हटलं आमचे असणारे खरोखर प्रेमाची माणसं आहेत. तागड परिवार सुंदर असा परिवार आहे, गोड असा परिवार आहे. त्यांच्या वडिलाच्या वर्षश्राद्धानिमित्त माईसाहेब हा कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागत आहे. आम्ही आळंदी वारीमध्ये होतो, आदरणीय सर महाराजांनी विनंती केली आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. दररोज अशा पद्धतीनं कार्यक्रम आहेत. सकाळी आम्ही मिरजगावला वर्षश्राद्धाचाच कार्यक्रम करून आलो. कीर्तनाचं सुंदर असंच नियोजन होतं, सुंदर सिस्टीम होती, सुंदर नियोजन होतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी यादव परिवारानं सुद्धा सुंदर सिस्टीम लावली होती, सुंदर असं नियोजन केलेलं होतं. आणि हे करावंच लागतं, वर्षश्राद्ध करावं लागतं, 10वा करावं लागतो, 13वा करावं लागतो. का? कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करावं लागती, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागतं. आणि सुंदर असं तागड परिवाराने या ठिकाणी निवेदन केलं. याच्यातला गंध त्यांना माहिती आहे, आनंद माहिती आहे याचं, म्हणून त्यांनी सुंदर अशा पद्धतीचा या ठिकाणी निवेदन केलं. आमच्याबरोबर असतरी या ठिकाणी परमादरणीय हरिभक्तपरायण नाना महाराज लटके यांनाही मनापासून मी धन्यवाद देते. तसेच परमादरणीय हरिभक्तपरायण देवदास महाराज गोरे हेही आमच्याबरोबर होते कार्यक्रमाला आज, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तागड परिवाराला मनापासून धन्यवाद देते. माझ्याबरोबर आलेले आमचे बापूसाहेब महाराज गोरे यांनाही धन्यवाद देते. त्यांच्या मातोश्री हे आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आणि आमचे सिस्टीमवाले दादा त्यांनाही धन्यवाद देते. आणि या ठिकाणी तागड परिवाराला पुनश्च एकदा धन्यवाद. आणि आमच्या व्यासपीठावर बसलेली राधा तिला बी धन्यवाद. म्हणून मला सांगायचं एवढंच की असं खरोखर श्रीमद भागवत कथा कशासाठी करायची, कुणी केली, कशी केली आणि का करायची आणि एवढ्याच वेळेमध्ये का करायची. महाराज सांगतात नैमिषारण्यामध्येच का त्या ठिकाणी आमच्या सऱ्या शौनकदिक ऋषींनी कथा केली. नैमिष्य म्हणजे काय? नैमिष्य निमी नावाचा एक राजा होता बरं का. सुंदर अशी कथा आहे लक्षात घेण्यासाठी. निमी नावाचा राजा आहे आणि तो निमी नावाचा राजा आपल्या पापणीवरती बसलेला आहे बरं का. कुठं बसलेला आहे? कुठं बसलेला आहे? पापणीवरती. आपल्या पापणीला काय असं त्याला दोरी लावून हलावं लागतं का? नाही, ऑटोमॅटिक ती असणारी ऑटोमॅटिक पापणी खाली येते वर जाते, खाली येते वर जाते, खाली. याला निमिष म्हणतात. निमिष. एक क्षण अर्धा क्षण सुद्धा लागत नाही पापणीवर खाली होण्यासाठी. एक असणाऱ्या रघुवंशामध्ये निमिष नावाचा राजा होऊन गेला. तो वशिष्ठ महाराजांकडे गेला, वशिष्ठ महाराजांना प्रणाम केला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शना मगापेक्षिता फुले तीही सांगतील पुशिले जेण्यांतःकरण बोधले संकल्पाने. वशिष्ठ महाराज तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत. वशिष्ठ महाराजांना प्रणाम केला निमी राजाने. राजाला वशिष्ठ महाराजांनी विचारलं, राजन बोला काय काम आहे?
राजाने सांगितलं, गुरुवर्य मला या ठिकाणी सुंदर असा एक यज्ञ करायचा आहे. वशिष्ठ महाराज म्हटले काय हरकत नाही, करून टाकूया. आपण म्हटले सध्या मी बिजी आहे, सध्या माझ्या सगळ्या तारका एंगेज आहेत. म्हटले कुठे गेलेल्या आहे तुमच्या तारका? काही नाही म्हटले, स्वर्गीचा जो देव इंद्र आहे ना त्याने माझी तारीख बुक केलेली आहे, त्याचा यज्ञ झाला की तुझा यज्ञ आपण पूर्ण करू. सध्या मला महिनाभर काही वेळ नाही. निमी राजाला वाटलं आता गुरुवरांच्या कुठं तोंडाला लागावं, पुढचं बोलण्यापेक्षा त्यांनी नमन केलं, मौन धारण केलं. ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरणी श्री हरी जप्या सदा, प्रणाम केला आणि तिथून निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर आपल्या महालामध्ये बसले. आपले जे सेवक होते त्यांच्या हस्ते असणारे दुसऱ्या ऋषींना बोलवलं, निमंत्रित केलं. दुसरे ऋषी बोलवले आणि त्या यज्ञाचं नियोजन केलं. यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण केला. 1 महिन्यानंतर वशिष्ठ गुरूंचं आगमन झालं. वशिष्ठ महाराज त्या ठिकाणी निमी राजाकडे गेले. निमी राजाला सांगितलं, राजन करा आता यज्ञाची तयारी, मी आलेलो आहे. निमी राजाने हात जोडले, म्हटले गुरुवर्य माफ करा. कारण काय आहे, तुम्ही गेलात म्हटले, मोठ्या घरची तारीख आली तुम्हाला, त्यामुळे तुम्ही एंगेज होतात. तुम्हाला काही उत्तर न देता मी विचार केला, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही ना, निमिषाचा सुद्धा आपला भरोसा नाही. क्षणभंगूर जायण कळत ग्रास किडी सत्ता नायती. हातातला घास हातात, तोंडातला घास तोंडात आणि ताटातला घास ताटात राहतो. काय माणसाचा भरोसा आहे हो? आहे का भरोसा? श्वास रुक जाए चलते चलते, क्षमा बुझ जाए जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. लावलेला दिवा कधी वाऱ्याची झुळूक येईल आणि कधी दिवा मालवेल हे सांगता येतं का हो? नाही सांगता येत. तसं कधी आपल्याला यमनी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. माणसं चलता चलता मरतात, चलता चलता. ठेस लागली म्हणून माणूस गेला. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम, निघून गेला. म्हटले काय झालं? ठेस लागली म्हटले महाराज, त्यामुळं माणूस गेला. हो चांगला माणूस होता, आपला भरोसा आहे का हो? नाही. निमी राजाने सांगितलं, गुरुवर्य निमिषाचा सुद्धा भरोसा नाही. भंगूर नाही भरवसा, भंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वर सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेला बासा, पुढे हुशार थोरा हे वळसा गा, राम राम सारा आधी. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, म्हणून पुढे हुशार थोरा हे वळसा गा, राम राम स्वरादे. अल्पायुष्य मानव देहे, शतगणिले अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पायगा. त्याच्यातून विक्षणाचा भरोसा नाही. गुरुवर्य माफ करा. म्हटलं कधी तुमचा महिना जायचा आणि कधी तुम्ही यायचे आणि कधी आमची तारीख घ्यायचं आणि कधी आमचा यज्ञ पूर्ण व्हायचा. राजन गुरुवर्य माफ करा. म्हणून मी विचार केला की एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, म्हणून मी यज्ञ करून घेतला. वशिष्ठ ऋषींना राग आला. वशिष्ठ ऋषी म्हटले तू माझी अवहेलना केली ना, माझा अपमान केला, जा तू आत्ताच्या आत्ता मरून जाशील म्हटले.
त्या ठिकाणी निमिराजाने हात जोडले. निमिराजा म्हटले, गुरुवर्य मी असं पाप कर्म काय केलेलं आहे, वाईट याच्यात काय आहे, चांगलंच केलंय ना, फक्त तुम्ही एंगेज होतात म्हणून मी ॲडजस्टमेंट केली. म्हटले का तर निमिषाचा सुद्धा आपला भरोसा नाही, म्हणून मला असं वाटलं उद्या मी जगेल का नाही, म्हणून आजच तो यज्ञ करून घेतला. जसं कर्णाकडे असताना त्या ठिकाणी एक असताना भिक्षुक आला. भिक्षुक आल्याच्या नंतर एक नावी त्यांची दाढी करत होता. दाढी करत असताना त्या ठिकाणी उजवा हात कर्णाचा गुंतलेला होता आणि सोन्याची वाटी होती, त्याच्यात पाणी होतं. ती पाण्याची वाटी घेतली, असेच त्या ब्राह्मणाला दान केलं डाव्या हातानं. ब्राह्मणाने त्या ठिकाणी खरोखर नाव्याने विचारलं, कर्ण महाराज डाव्या हाताने दान केलेलं चांगलं नसतं, तुम्ही का त्या ठिकाणी दान केलं, डाव्या हातानं दान केल्यामुळे पुण्य भेटत नाही, तुम्ही डाव्या हातानंच का दान केलं. कर्ण महाराजांनी सांगितलं, महाराज म्हटले डाव्या हातातून उजव्या हातात मी वाटी घेऊ तर माझा भरोसा नाही, म्हणून डाव्या हातानेच मी त्या ठिकाणी दान केलं. क्षणभंगूर जाय न कळता, म्हणून तो निमिष राजा मेला आणि आपल्या पापण्यावरती येऊन बसलेला आहे, त्याला निमिष म्हणतात. प्यारेशे कहिये राधेश्याम. म्हणून अशा पद्धतीने निमिषाचा सुद्धा आपला भरोसा नाही, म्हणून त्या ठिकाणी शौनकादिक ऋषी 88,000 ऋषींना कथा सांगतायत. नैमिषे सुतमासी नमपि माति महामती कथामृत रस स्वाद कुशलो शौनक ब्रवीत आज्ञान ध्यांत विद्वांस कोटि सूर्य समप्रभाः सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायना. हो त्या ठिकाणी महाराज शौनकादिक ऋषी सुतजी महाराजांना शौनकादिक ऋषी 88,000 ऋषींना सांगतायत. तेवढ्यामध्ये सुतजी महाराजांचं आगमन झालं. आई पदारी. हो त्या ठिकाणी सुतजी महाराजांचं आगमन झाल्यामुळे अहो भाग्य हमारे तुम्हारे जैसे संत पदारे. थोडं विकू द्या बरं. अशा पद्धतीने सूतजी महाराज आले आणि आल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी आई महाराज जी बैठिए महाराज जी पधारिए महाराज जी तुम्हारा स्वागत है वेलकम है. त्या ठिकाणी महाराजांचं स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर सूतजी महाराज वयाने ज्येष्ठ होते, श्रेष्ठ होते, मोठे होते. शौनकादिक ऋषी तरी सूतजी महाराजांचं त्या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांना स्वतः आसनावरती बसवलं, व्यासपीठावरती बसवलं. कारण का किती मनाचा मोठेपणा. मोठी माणसं मनाने मोठी असतात, विचारानं सुद्धा मोठी असतात. त्या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना व्यासपीठावरती बसवलं. कुणी? सूतजी महाराजांनी. ज्यांना 88,000 शिष्य होते ह्या ऋषींनी सूतजी महाराजांचं स्वागत केलं. लक्षपूर्वक ऐका, विषय किचकट आहे पण तरी पण डोकं द्यायचं. डोक्यात घुसलं पाहिजे आहे का नाही. आणि डोक्यात जर नाही घुसलं तर काही उपयोग नाही. सूतजी महाराज हे कोण होते? सूतजी महाराज लोमहर्षण ऋषीचे पुत्र सूतजी महाराज होते. लोमहर्षण ऋषी, त्यांना आयुष्य किती होतं लोमहर्षण ऋषीला? आपल्या अंगावरती किती केस आहेत हे बाल? 3.5 कोटी इतकं आयुष्य त्यांना सूतजी महाराजांना होतं. आणि त्यांचा पुत्र आपल्या लोमहर्षण ऋषींना होतं आणि त्यांचा पुत्र सूतजी महाराज. त्यांना सुद्धा 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेदाचं ज्ञान होतं. कारण त्यांना बलिराम दादाने आशीर्वाद दिलेला होता. सांगितलं लोमहर्षण ऋषीचं जेवढं ज्ञान आहे का तेवढं तुमच्याकडे येणार आहे. बलिराम दादा कोण? कृष्ण कन्हैयाचे बडे भाई. त्या ठिकाणी बलिराम दादांना आशीर्वाद दिला. सूतजी महाराज आले. कोण आले? बोला बोला बोला, पटापटा बोलायचं, काय भ्यायचं नाही, काय नाही, काय नाही. चुकलं तरी मी काय तुम्हाला दंड देणार नाही आणि प्रश्नाचं उत्तर दिलं तरी काय चांदीचं नाणं देणार नाही. प्यारशी काही राधेश्याम. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे आहे का नाही. शुकाचार्यांनी कथा सांगितली. कुणाला? राजा परीक्षिताला. तिथे किती शिष्य होते? एकटा परीक्षितच होता. आता समाजासाठी तुम्ही भरपूर आहेत.
म्हणून प्यार शिकई राधे श्याम. हा सूतजी महाराजांना त्या ठिकाणी हात जोडले आणि शौनकदी ऋषी त्यांना काय म्हणतात, अज्ञान ध्यांत विद्वांस कोटी सूर्य समप्रभा. हा शौनकदी ऋषी काय म्हणतात, हे सूतजी महाराज आम्ही अज्ञान आहोत. अज्ञान ध्यांत विद्वांस, तुम्ही विद्वान आहात आणि तुमच्याकडे कोटी सूर्यप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश आहे. त्याच्यातलं एक किरण आमच्याकडे सोडा. सूर्याची किरण कशी हजारो असतात, त्याच्यातले एक किरण आपल्याकडे आलं तरी आपल्याला आरोग्य यश कीर्ती प्राप्त होते. त्याच पद्धतीने तुमची कृपा होऊ द्या आणि त्याच्यातलं एक किरण आमच्याकडे टाका, म्हणजे आमचं अज्ञान नष्ट होईन. सुता क्या ही कथा सारं मम कर्ण रसायन. आमचे कर्ण कान सुद्धा सारे त्या ठिकाणी तृप्त होतील, म्हणून त्या ठिकाणी आम्हाला तुमची सारी कथा ऐकवा, अनेक भगवंताची कथा ऐकवा, चरित्र ऐकवा. कारण का, तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात आणि गुरूंची जर कृपा झाली तर विश्वातल्या कोणत्याच गोष्टी माणसाला अशक्य राहत नाही. श्रीमद भागवत कथेमध्ये श्री शुकाचार्य वर्णन करतात. डबल स्वर चिंतामणिर्लोक सुखं सुराद्रो स्वर्ग संपदं प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभम. श्री शुकाचार्य महाराज सांगतात, ज्यांची गुरुची ज्या शिष्यावरती कृपा झाली ना, त्यांना वैकुंठ प्राप्त करून घ्यायला सुद्धा दुर्लभ राहत नाही. ओ चिंतामणिर्लोक सुखं, चिंतामणी ज्या इच्छिल्या चिंतन केल्या त्या गोष्टी चिंतामणी देतो. कल्पवृक्ष जे कल्पना कराल ती गोष्टी देतो, ते वस्तू देतो, परंतु त्याच्यामध्ये आपलं हित आणि हित पाहत नाही. पण गुरु जर आपला प्रसन्न झाला तर आपल्या कल्याणाचाच असणारा तो मार्ग दाखवणार आणि ईश्वराचीच प्राप्ती करून देणार. वैकुंठ सुद्धा प्राप्त करून द्यायला मागं पाहणार नाही, असं शुकाचार्य महाराज सांगतात. चिंतामणिर्लोक सुखम सुरध्रुव स्वर्ग संपदम. स्वर्गाची संपदा सुद्धा तिथे तुच्छ आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रेक्षिती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. योग्यांना सुद्धा असं दुर्लभ असणारं वैकुंठ ही गुरुच्या कृपेने त्याला शिष्याला प्राप्त होत असतं. म्हणून तुम्ही आमचे गुरुस्थानी आहात, तुम्ही आमच्यावरती कृपा करा, कारण कोटी सूर्याप्रमाणे ज्ञान तुमच्याकडे आहे. म्हणून तुझी कोटी चंद्र प्रकाश तुझी कृष्ण डोलकारे
बोलकारे घडी घडी गुज बोलकारे तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश कोटी चंद्राचा प्रकाश एकीकडे माझ्या कृष्ण कन्हैयाचा प्रकाश एकीकडे का दिवसा आले रामजी आणि रात्री आले श्यामजी म्हणून चंद्राची उपमा इथे दिलेली आहे कोटी चंद्राचा प्रकाश एकीकडे देवा आणि तुझा प्रकाश एकीकडे म्हणून या ठिकाणी तुझी येणी ढळी कोटी चंद्रप्रकाश कमलनयन हसे वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे तसं या ठिकाणी सुतजी महाराज सांगतात कोटी सूर्याप्रमाणे तुमच्याकडे ज्ञान आहे त्याच्यातलं एक किरण आमच्याकडे टाका तुम्ही आमचे गुरु आहात कारण का ह्या काळ्या नाळाच्या मुखामध्ये सगळं जग चाललेलं आहे ना याच्यातून त्यांना मुक्ती मिळण्याचा मार्ग सोपा आणि साधा आणि सरळ पण फायदा जास्ती काम कमी कष्ट कमी फायदा जास्ती असं आम्हाला सांगा शुकाचार्य महाराज सांगतात काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषिता या ठिकाणी काळनाळाच्या तोंडामध्ये तुम्ही आम्ही सगळे चाललेलो आहोत पण आपली पुढेच धावत आहे महाराज सांगतात जसं बेंडका काय करत असतो लाईट असली की बेंडके तयार होतात इथे गोळा होतात आणि गोळा झाल्याच्या नंतर लाईटी पुढं किडे येतात आणि किडे आल्याच्या नंतर बेंडकू काय करतं किडे गिळत असताना तिथं सर्प येतो घडघडियाची काळ वाट पाहे 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 अजून किती आहे अजून किती आहे अवकाश घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश ते असताना ते बेंडकू काय करतं त्या किड्यांना खातं आणि असताना बेंडकाला कोण गिळतं साप गिळतो आणि त्या बेंडकाला अर्ध शरीर त्याचं गिळलेलं असतं तरी ते बेंडूक मागं वळून पाहत नाही ते पुढं किडेच धरायला पुढेच त्याची धाव असते तसं तुमचं आमचं आहे आपलं अख्खं आयुष्य मात्र त्या ठिकाणी खरोखर काळरूपी सर्पाने अर्ध आयुष्य खाल्लेलं आहे गिळलेलं आहे पण आपली पुढंच आशा आहे हे का नाही म्हणून आशा हे दास असते दासा सर्व लोकशा आशा ही श्यामदासी ते श्यामदासी ते लोकाः सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणायक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशासी ना पावला तसे आपली पुढे धावत आहे पुढे आशा आहे माग आयुष्य आपलं गिळलेलं आहे काळाने चला त्या ठिकाणी आमच्या सर खरोखर ज्यावेळेस आमच्या
राजा परीक्षितीला शाप लागलेला होता. शुकाचार्य महाराज तुरंत त्या ठिकाणी प्रगट झाले सरस्वती नदीच्या काठी आणि तिथे आल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगू लागले आणि श्रीमद भागवत कथा सांगत असताना स्वर्गातले सगळेच देव त्या ठिकाणी अचानक उतरल्याच्या नंतर शुकाचार्यांना प्रणाम केला. शुकाचार्यांनी प्रश्न केला, अरे देवतांनो, तुम्ही अचानक तुमचं आगमन या ठिकाणी कसं झालं? तर त्या ठिकाणी सगळ्या देवांनी प्रणाम केला. शुकाचार्य महाराज प्रणाम 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 केला आणि सांगितलं, महाराजजी आम्ही या कामासाठी आलो तर आम्हाला कळालं की राजा परीक्षितीला शाप लागलेला आहे म्हणून तो 7 दिवसामध्ये मरणार आहे. पण आमची अस्सरी खरोखर एक इच्छा आहे की आम्ही स्वर्गातला अमृत कलश घेऊन आलो, हे अमृत कलश आमचं तुम्हाला घ्या आणि तुमचं भागवत अमृत आम्हाला द्या. असं म्हटल्याच्या नंतर शुकाचार्यांच्या डोक्यामध्ये आलं, अरे हे मात्र खरोखर आपल्याला काचेचं असताना त्या ठिकाणी मणी देतात आणि आपला या ठिकाणी कोटी रुपये किमतीचं असताना या ठिकाणी खरोखर हिरा मागत आहेत. म्हटलं याच्या मोबदल्या तुमचं जे असणारं स्वर्गीचं अमृत आहे ना, हे काची प्रमाण आहे आणि आमचं जे कथा अमृत आहे ना, हे मात्र खरोखर याचं मोल करता येत नाही. पण तुम्ही आम्हाला फसवायला आलात का? तुम्ही जर प्रेमाने आला असतात तर तुम्हाला कथा अमृत आम्ही श्रवण करवलंच असतं. इथे मतभेद नाही, इथे कुठलाच भेद नाही. पण तुम्ही आम्हाला या ठिकाणी व्यापार धंदा करायला आल्यासारखं तुम्ही या ठिकाणी आलाय आणि आम्हाला याच्या मोबदल्या असताना खरोखर ते देताय आणि त्याच्या मोबदल्या हे मागताय, हे योग्य नाही. श्री शुकाचार्य महाराज वर्णन करतात, को सुधा को कथा लोके को काच मणिर्वाहन ब्रह्मरातो इचारे तदा देवन जिहसहा. को कथा को काच मणिर महान को सुधा ब्रह्मरस आहे, कथामृत म्हणजे सुधारस आहे आणि या ठिकाणी तुमचं स्वर्गीचं अमृत आम्हाला पाहिजे नाही. तिथून हाकलून लावलं त्यांना. हा व्यापार धंदा आमच्यापाशी चालणार नाही, तुमचं अमृत तुमच्यापाशीच ठेवा, आमचं कथामृत आमच्यापाशीच राहू द्या. हे आमचं कथामृत तुमच्या अमृताच्या मोबदले आम्ही देऊ शकत नाही. तुमचं स्वर्गीचं जे अमृत आहे हे दीर्घजीवी जीवित आहे, लेकिन हमारा जो असणारा कथामृत आहे हो दिव्य जीवी जीवित आहे. हे कथामृताने आपलं जीवन दिव्य होऊन जात असतं. आम्हाला लई दिवस जगायचं नाही, थोडेच दिवस जगायचं आहे, पण आमचं जीवन दिव्य करायचं आहे असं शुकाचार्यांनी सांगितलं आणि त्यांना तिथून हकलून दिलं. अशा पद्धतीची श्रीमद भागवत कथा या ठिकाणी सुंदर येते. पुढे चालून नारद महर्षी त्या ठिकाणी येत आहेत. जिवंतपणे आहे तोपर्यंत तारुण्यामध्ये माणसाने तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जो ही सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये तवा तो आपुले सोयी तपाहे तीर्थयात्रा जायच कोणको हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. त्या ठिकाणी आमचे जसरे नारद महर्षी आहेत ना, ते तीर्थयात्रा करू लागले आणि तीर्थयात्रा करत करत असताना हरिक्षेत्राला गेले, कुरुक्षेत्राला गेले, वृंदावनाला गेले. वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर एक तरुणी त्या ठिकाणी तिथे रडत होती. रडत असताना तिला लाखो स्त्रिया मात्र त्या ठिकाणी कुणी वारा घालत आहे, कुणी डोळे पुसत आहे, कुणी तिचे शांतवण करत आहे, कुणी तिचे केस विंचरत आवरत आहे, कुणी तिच्या तोंडावरून हात फिरवत आहे. अशा परिस्थितीमध्ये पवित्र अशा वृंदावनामध्ये आमचे नारद महर्षी गेली. यमुना मैयाला प्रणाम केला, त्या ठिकाणी हातपाय धुतले आणि त्या ठिकाणी इकडे तिकडे पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांना कोण दिसलं तर अनेक स्त्रिया दिसल्या. एक स्त्री रडत होती. नारद महर्षी त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाऊ लागले. पुन्हा मनामध्ये विचार केला, अरे सर्व स्त्रियाच आहेत, आपण जर मरण होऊन गेलं तर ते म्हणते तुम्हा पुरुषांचं काय काम आहे. नारद महर्षी परत माघारी फिरले. परत माघारी फिरल्याच्या नंतर त्या भक्तिदेवीचं लक्ष गेलं बघा नारद महर्षींकडे. त्या ठिकाणी लक्ष गेल्याच्या नंतर ती भक्तिदेवी आवाज येते नारद महर्षींना. श्री शुकाचार्य महाराज वर्णन करतात, वो भो साधो क्षणं दिष्टं मचिंता मपि नाशया दर्शनं तव लोकस्य सर्वथा हरम परम. ओ साधु महाराज जी रुक जाइए, रुक जाइए, रुक जाइए, रुक जाइए. साधु महाराज जी
रुक जाइये. नारद महर्षींनी पाठीमागे वळून पाहिलं. ही स्त्री मला आवाज देते. नारदजी त्या ठिकाणी थांबले. थांबल्याच्या नंतर ती भक्तिदेवी नारद महर्षीपर्यंत आली आणि त्या ठिकाणी प्रणाम केला. महाराजजी प्रणाम, महाराजजी दंडवत, महाराजजी प्रणाम. त्या ठिकाणी थांबा ना जरा आणि माझं जे दुःख आहे ते नष्ट करा. त्या ठिकाणी नारद महर्षीने विचारलं, काय दुःख आहे तुला? सांगितलं, दर्शनम तो लोकशे सर्वता हरम तुरम. आमचं सर्व दुःख हरवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हटले. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी साधू महाराजांनी विचारलं, नेमकं तू आहेस कोण? तिने सांगितलं, हम भक्ती रीती ख्यात इमामय तनयमत ज्ञान वैराग्य नामानो कालक योगेण जर जर. नारद महर्षी, माझं नाव भक्तिदेवी आहे. माझा जन्म द्रविड देशामध्ये झालेला आहे. मी कर्नाटकामध्ये वाढले, गुजरातमध्ये आले, माझी तिथे अवहेलना झाली. मी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले, तिथे मला मान सन्मान भेटला, पण माझ्या वैराग्याला नाही, माझ्या ज्ञानाला नाही. मला तर थोडाफार सन्मान भेटला, पण माझे जे पुत्र आहेत आणि ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झालेले आहेत. लक्षात येत आहे ना? का झोपा आल्या? फार गोड कथा आहे, फार चिंतनीय कथा आहे. तुम्ही कधीच ऐकलेली नसेल अशी कथा आहे. फार मी महत्त्वाचं सांगणार आहे तुम्हाला. इकडल्या तिकडल्या गप्पा मारणार नाही. भागवत म्हणजे भागवत आणि रामायण म्हणजे रामायण आणि कीर्तन म्हणजे कीर्तनच असतं आपल्याकडं. अवघं भागवत म्हणायचं आणि कुठल्या गप्पा मारायच्या, त्यालाही काय अर्थ नाही. म्हणून लक्षपूर्वक कथा आहे का. प्यार से कही राधे श्याम की जय. म्हणून या ठिकाणी भक्तिदेवीने सांगितलं, साधू महाराज, माझ्या सारा खरोखर महाराष्ट्रामध्ये मला थोडं बहुत आनंद वाटला. गुजरातमध्ये माझी अवहेलना झाली म्हणून मी आले कुठे? वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर इथे मला मान भेटला, पण माझ्या ज्ञानाला नाही आणि वैराग्याला सुद्धा नाही. ते वृद्धच राहिलेत अजून. आणि जीवनामध्ये जो भक्ती करणार आहे का, त्याला 2 पुत्र असले पाहिजे बरं का. ते कोणचे? ज्ञान आणि वैराग्य. यांचे नाव काय आहेत? ज्ञान आणि वैराग्य. हे पुत्र असले पाहिजे. आणि ते जर पुत्र ज्ञान आणि वैराग्य जर नसेल ना माऊल्यांनो, आपली भक्ती कशी ठरते? वांज ठरते. वांज कशी ठरते? वांज. लक्षात येत आहे ना? शब्द ऐकून असताना तुम्ही चांगलं आहे. तुम्हाला त्यातला लय अभ्यास आहे. ते काय विचारायला सांगू नका, हे काय नाही. प्यार से कही राधे श्याम. व्यवहारातल्या गोष्टी सर्वांना माहिती असतात. म्हणून ज्ञान आणि वैराग्य जर नसेल ना, तर त्या ठिकाणी आपली भक्ती वांज ठरत असती. भक्तिदेवी रडू लागली. रडत असताना त्या ठिकाणी माझे नारद महर्षी त्यांचं शांतवण करतात. श्री शुकाचार्य महाराज वर्णन करतात, वृद्धा के देश बाले आहो चिंता तुरम कथा श्री कृष्ण चरण भोज स्मर दुःख गमिष्यामि. नारद महर्षींनी त्या तरुणीचं शांतवण केलं. भक्तिदेवी, हे भक्ती माता, तू मात्र बिलकुल खेद करू नको. वृथा खेदेशे बाले. अव्यर्थ खेदच करायचा नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा जाणत असे. म्हणून वृथा खेदेशे बाले आहो चिंता तुरम कथम. काही चिंता करायची नाही. चिंता से घटे शरीर. चिंता, चिंतन आणि चित्ता. चित्ता काय करते माऊल्यांनो? मेलेल्या माणसाला जाळते. चिंता काय करते? जिवंत माणसाला जाळते. वा, असं बोलत राहिलं म्हणजे मला बरं वाटतं. ऐका. आणि चिंतन काय करते? मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते ग्रासील गा. म्हणून त्या ठिकाणी चिंता, चिंतन आणि चित्ता, फक्त एक अणुस्वराचा फरक आहे. चिंता जिवंत माणसाला जाळते, चित्ता मेलेल्या माणसाला जाळते. चिंतन मेले माणूस जित्त उठविले वेळ काळा ते ग्राशी लगा. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, बालिके चिंता मत करो, वृज की नंद लाला राधा जी की सावरिया सब दुख दूर
सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया मीरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला बन गया अमृतमयी विष का भरा प्याला विष का भरा प्याला कौन मिटाए मुझसे जिसे तूने राख लिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया ब्रज के नंदलाल राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया जब तेरे गोकुल में आई विपदा भारी एक इशारे पे सारी विपदा टारी सारी विपदा टारी उड़ गया गोवर्धन जिसे तूने उठा लिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया ब्रज के नंदलाल राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया नैनों में श्याम बसी मन में बनवारी एक इशारे पे नैनों में श्याम बसी मन में बनवारी एक इशारे पे सुधा बुधारी सुधा बुधारी मेरे मन मंदिर में रास रचाव रसिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया ब्रज की नंदलाला राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया जब तेरा नाम लिया जब तेरा नाम लिया गोपाल कृष्ण भगवान नारदजीने सांगितलं भक्ती माता चिंता करू नका मी या ठिकाणी खरोखर आता इथून निघतो आणि तुमच्या भक्तीचा प्रसार करतो प्रत्येकाच्या हृदयरूपी घरामध्ये मी तुम्हाला स्थान निर्माण करतो पण तुम्ही खेद करायचा नाही दुःख करायचं नाही तुम्ही एकच काम करायचं काय करायचं त्या परमात्म्याचं चिंतन करायचं गुरुज की नंदलाला राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया ब्रज की नंदलाला राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया नारदजीने सांगितलं तुमचा विश्वास नाही ना तुम्हाला उदाहरण देऊन सांगते कोण म्हणतात नारद महर्षी कुणाला म्हणतात भक्ती देवीला ते म्हणतात उर्ज की नंदलाला त्या उर्जवासी नंदलालाचं परमात्म्याचं दर्शन घ्या माझ्या मीराजीने परमात्म्याला पुकारलं ना माझा परमात्मा धावत आला विषाचा प्याला राणासाहेबांनी राजाने मीराजीला दिलेला होता राणीसाहेबांकडे दिला राणीसाहेब तुमच्या पोरीला हा विष पाजा कारण पोरगी मोठी झालेली आहे ऐकत नाही भजन करू नको म्हटलं तर करती मंदिरात जाऊ नको म्हटलं तर जाती नाचू नको म्हटलं तर नाचती नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी मैं 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं
थोडं असा आवाज आहे ना असा पोषक पोषक द्या आमच्या घशाला, असं घसा ओढून घेतला नाही पाहिजे त्याने. नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरि संग में लागूंगी, ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरि संग में लागूंगी. नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी. वाह क्या बात है. तबल जी महाराज के लिए ताड़ी बजाई जरा. गायनाचार्य महाराज के लिए ताली बजाइए. दना दना टाळ्या वाजवायच्या तुम्ही, काय नाही टेन्शन घ्यायचं. हा हा हाताला फोड आले तर बघून घेऊ, आले टाळ्या वाजू वाजू. ठीक आहे. कुठे चाललं होतं आपला विषय? माय म्हणाव काय विचारताय तुम्ही, राजून देण्यात राहिलं का? हा ठीक आहे. त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणतात भक्तिदेवी चिंता करायची नाही. काय करायचं? परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचं. मीरा पुकारे तुम्ही गिरिधर गोपाला, बन गया अमृतमय विष का भरा प्याला, विष का भरा प्याला. कौन मिटाए उसे जिसे तूने राख लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के नंद लाला राधा जी की सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. महाराज सांगतात जिसे तूने राख लिया, देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वाण. राणी साहेबांकडे त्या ठिकाणी विषाचा प्याला दिला. राणी साहेबांचं अंतकरण भरून आलं. माझ्या लेकराला मी विषाचा प्याला कसा पाजू, माझ्या मीराजीला मी विषाचा प्याला कसा पाजू. अरे मीराजी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा एवढ्या सुंदर नव्हत्या. माझ्या मीराजीने जर पान खाल्लं तर गळ्यातून उतरताना दिसायचं, एवढी सुंदर मीराजी होते. त्या ठिकाणी माझ्या लेकराला आता मी विषपान कसं करू. हे भगवान, हे परमात्मा, असरे या ठिकाणी तूने मुझे बहुत संकट में डाला है. मैं क्या कर सकती हो, मैं पति धर्म निभाऊं क्या पुत्री धर्म निभाऊं. हे भगवान, मेरे लिए क्या सही है, मेरे लिए क्या गलत है, मुझे रास्ता दिखा दीजिए, मुझे बता दीजिए. मैं क्या करूं, मैं क्या करूं. मैं पुत्री धर्म निभाऊं का पती धर्म निभाऊं. असं राणासाहेबांची असरी सौभाग्यवती राणीसाहेब त्या ठिकाणी परमात्म्यापुढे प्रार्थना करू लागली. लेकिन भगवान, एक पतिव्रता स्त्री के लिए पति धर्म ही सही है. विष का प्याला हा मीरा जी को उन्होंने दिया. मीरा जी ने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. नारायण
नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। मीराजी भजन करू लागल्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। विषाचा प्याला राणीसाहेबांनी दिला आणि मीराजीने परमात्म्याचं भजन करत करत ग्रहण केला। मीराजीने विषाचा प्याला पेला परंतु कंठ परमात्म्याचा निळा झाला। देव राखी तया मारील कोण नमोडे गाता खिंडत मोन देव राखी तया मारील कोण देव राखी तया मारील कोण नमोडे गाता खिंडत मोन नमोडे गाता देव राखी तया मारील कोण नमोडे काटा हिंडता वाण। त्या ठिकाणी मीराजीचं रक्षण परमात्म्याने केलं। नारदजीने सांगितलं भक्तिदेवी चिंता मत करिये। त्या ठिकाणी असं आश्वासन दिलं। परमात्म्याचं नामचिंतन घ्यायला सुरुवात केली भक्तिदेवीने। नारद महर्षी तिथून निघाले आणि हिमालयाकडे निघाले। आकाशवाणी झाली नारदजी जाइए किसी संत के पास जाइए किसी संत को मार्गदर्शन ले लीजिए असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली। सगळे संत इकडे तिकडे होते रस्त्यावर इकडे तिकडे ते आपापल्या गुहेमध्ये जाऊन बसले। का नारदजींसारखे संत येणार आहेत ते आपल्याला प्रश्न विचारणार आहेत हो। मग त्या ठिकाणी आपण काय प्रश्नाचे उत्तर देणार अहो। एखादा MBBS डॉक्टर असावा आणि MBBS डॉक्टरने एखाद्या झुटूमुटू डॉक्टरला काही प्रश्न विचारले तर चालेल का? नाही नाही। मग त्या ठिकाणी सगळे भीतीच्या पोटी आपापल्या असणाऱ्या गुहेमध्ये जाऊन बसले। इकडे तिकडे लपू लागले। नारदजी पासून तोंड दडू लागले। नारदजी त्या ठिकाणी धावत पळत त्या ठिकाणी आले। इकडे तिकडे पाहू लागले हो मी या ठिकाणी काय करू ज्ञान आणि वैराग्याला चेतन आणण्यासाठी काय करू वगैरे वगैरे अशा पद्धतीने प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये होता। तेवढ्यामध्ये बद्रिकाश्रमापर्यंत गेले। त्या ठिकाणी ब्रह्माजीचे पुत्र सनक सनंदन सनकादिक महात्मे चारही भावंडे त्या ठिकाणी निघालेले होते आणि येत असताना आमच्या नारद महर्षींची आणि त्यांची भेट झाली हो। नारदजींनी त्यांना प्रणाम केला। तद्विधी प्रणिपातीने प्रणामजी 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 हो। त्या ठिकाणी नारदजीला प्रश्न केला। नारदजीचं नखशिकांत निहाळन केलं त्यांनी। गतवित्तो यथा जनाः हे नारदजी त्या ठिकाणी काय तुझं धन चोरीला गेलं की काय? का तुझा चेहरा पडला? का तू नाराज आहे? अरे सदानंदामध्ये राहणारा तू असा नाराज का दिसतो? त्यावेळेस नारदजीने हात जोडले सांगितलं सनक सनंदन सनकादिक महात्म्यांना म्हटले अशी असतरी त्या ठिकाणी अडचण विपदा संकट आलेलं आहे। काय भक्ती नावाची असतरी ही देवी आहे। तिचे ज्ञान आणि वैराग्य 2 पुत्र आहेत आणि भक्ती ही तरुण आहे आणि तिचे पुत्र म्हातारे झालेत। आता विचार करा मायबापांनो माझ्या आयांनो तुम्ही तरण्यान तुमचे पोरं जर म्हातारे काठी घेऊन चरू लागले तर कसं वाटेल तुम्हाला? मावशी लय थंडी वाजते काय? उद्या चलवलं सध्या द्या पुढं बिचारे आया बायाला आता ही बसलेत काय बिचारीत पात्र्यात पण आमच्या मावल्या गारठ्यात बसल्यात। हा तर म्हातारे आपल्या जर मुलं झाले तर त्या आईला काय वाटेल? काय वाटेल? आनंद होईल का? दुःख होईल। त्या बिचारीला दुःख झालं आणि दुःख झाल्यामुळे त्या ठिकाणी तिचे पुत्र दुःखी झालेले आहेत म्हटले। याच्यावरती उपाय काय सांगावा? सनक सनंदन सनकादिक महात्म्याने सांगितलं श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरीन भाषितम। श्रीमद भागवतासारखा ग्रंथ आहे तो 7 दिवस त्याचा सप्ताह करा म्हटले। कुठे करा? बद्रिकाश्रमावरती करायचा का? म्हटले बद्रिकाश्रमावरती जर केला तर तिथे तुम्हाला श्रोते भेटणार नाही। मग कुठे करायचा? मग म्हटले तुम्ही या ठिकाणी अलकनंदा या ठिकाणी करा, हरिद्वारला करा। त्या ठिकाणी सरस्वती असणाऱ्या अलकनंदेच्या नदीच्या काठी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं। सुंदर असं वाळवंट होतं। त्या वाळवंटामध्ये सुंदर वाळूचं स्टेज केलेलं आहे। सनक सनंदन सनकादिक महात्मे हे वक्ते झालेले आहेत। त्या ठिकाणी नारद महर्षीने अनेकांना निमंत्रण दिलेले आहेत। अनेक आश्चर्य खरोखर ऋषी मुनी त्या ठिकाणी देव सगळे त्या ठिकाणी रूप बदलून आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर कथेची आश्चर्य सुरुवात झालेली आहे। कथेचा पहिला दिवस प्रारंभ त्या ठिकाणी झाला। दुसरा दिवस झाला आणि इकडे खरोखरच
माझ्या भक्तिदेवीचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना सुद्धा त्या सभागृहामध्ये आणून ठेवलेलं आहे. पहिला दुसरा दिवस संपला, तिसऱ्या दिवशी त्यांना चेतना आली आणि त्या ठिकाणी चेतना आल्याच्या नंतर भक्तिदेवीच्या आनंदाला परिवार राहिला नाही. भक्तिदेवीचं हृदय भरून आलं. कंठी प्रेमदाटी नैनी निर्लोटी हृदयी प्रगटी रामरूप. आनंदित झाली भक्तिदेवी आणि त्या ठिकाणी विचार करू लागली. म्हटली या ठिकाणी सनक सनंदन सनकादिक महात्मे कथा सांगतायत. ओ त्या ठिकाणी अर्जुन हा सरा पकवाज मृदंग वाजवत आहे, तबला वाजवत आहे. नारद मुनी या ठिकाणी विणा छडत आहेत, विण्याच्या तारा वाजवत आहे. इंद्र त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी इंद्र मृदंग वाजवत आहेत. अर्जुन त्या ठिकाणी गायला सुरुवात करत आहे. गायनाची उडी आपुल्या छंदी मनाची आनंदी आवडीने असा आनंद त्या ठिकाणी चाललेला आहे. परंतु भक्तिदेवीने विचार केला माझे सुद्धा लेकरं यांना तारुण्यावस्था आली, आता नाचण्याचीच कमी आहे. सर्वांनी आता उभं राहायचं. जरा तुमच्या ही गुडघे ताटले असतील ना ही मोकळे करायचे, जागीच पाऊले खेळायचे सगळ्यांनी. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. राधा बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. मैया तो कहती है सुनो कन्हैया, मैया तो कहती है सुनो कन्हैया. घनश्याम कहता है बलराम भैया, घनश्याम कहता है बलराम भैया. सूरा की आंखों की तुम हो उजाला, सूरा की आंखों की तुम हो उजाला. मैं तो कहो सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. बोलिए मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. मैं तो भीष्म जी के बनवारी अर्जुन के मोहन, भीष्म जी के बनवारी हला हला, भीष्म जी के बनवार अर्जुन के मोहन. चलिया भी कह करके बोला दुर्योधन, चलिया भी कह करके बोला दुर्योधन. कंसा तो कहता है जल करके काला, कंसा तो कहता है जल करके काला. मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. हला 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 ए राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. हरी राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. जय हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान की, राधे श्याम की. बसा. त्या ठिकाणी भक्तिदेवीचे मात्र ज्ञान आणि वैराग्यांना चेतना आली. एवढंच काय, परंतु त्या ठिकाणी गोकर्ण महात्म्याची सुद्धा त्या ठिकाणी कथा येते. 5 मिनिटात ती कथा घेऊया आणि आपल्या सेवेला विराम देऊया. प्यार से कहिए राधे श्याम.
आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. लक्षपूर्वक कथा आहे का? फार गोड कथा आहे. लक्षपूर्वक कथा आहे का? आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी तो राहत आहे. तुमच्या लक्षात येतं ना कोण आहे आत्मदेव? आत्मा हा परमात्मा आपल्या हृदयातला. तुंगभद्रा म्हणजे तनुरूपी ही नदी, हे शरीर. हा तो असर आत्मदेव आपल्या तुंगभद्रा नदीच्या काठी परमात्मा राहत आहे. आणि त्या ठिकाणी त्याला धुंदुली नावाची बायको आहे. ती तुम्हा मला सुद्धा आहे धुंदुली. हा ती बायको अशी आहे की कधीच मात्र त्या ठिकाणी चांगलं विचार तिच्या मनामध्ये येत नाही. ती बुद्धिरूपी नावाची त्याची धुंदुली नावाची बायको. पण त्याला संतान नाही, म्हणजे त्याला ज्ञानपुत्र झालेला नाही. आणि त्या पुत्राची त्याला गरज आहे. म्हणून त्याला कोणी निसंतान निपुत्रिक म्हटलेलं त्याला सहन होत नाही. तो अरण्यामध्ये जातो आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की जीव देऊ का प्राण देऊ. पण त्या ठिकाणी सद्गुरू नावाचे एक यती महाराज त्या ठिकाणी येतात. आणि त्या ठिकाणी हा रडत असलेला आत्मदेव त्याला विचारतात, का बाळा रडतो? असं रडतोत का? प्रश्न विचारल्याच्या नंतर तो आपलं मस्तक आणि दोन्ही हात त्या महात्म्याच्या चरणावरती ठेवतो आणि मोठ्याने रडायला सुरुवात करतो, महाराजी मेरा दुःख हरण कर लीजे. त्या महाराजांना असं वाटतं की परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच हा रडत आहे. महाराजजी म्हणतात, बेटा चिंता मत करिए, भगवत प्राप्ती जल्दी हो जाएगी. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो, महाराज मुझे प्रवचन मत सुनाइए, मुझे प्रवचन नहीं सुनना, तुम्हारा कीर्तन नहीं सुनना. अरे क्या सुनना है तुमको? मुझे चाहिए तो मुझे पुत्र चाहिए, पुत्र के लिए मुझे मार्गदर्शन कर लीजिए. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो महात्मा त्याचा हात हातामध्ये घेतो, त्याच्या कपाळावरच्या रेषा पाहतो, सांगतो, अरे ब्राह्मण देवता कशासाठी तू व्यर्थ खेद करतोस? अरे तुझ्या कपाळाची रेषा सांगते तुला 7 जन्मपर्यंत संतान होणार नाही, पुत्र होणार नाही. हा आणि हातावरची रेषा सुद्धा सांगते 7 जन्मपर्यंत तुला संतान होणार नाही. अरे अंग नावाच्या राजानं काय केलं? त्याला सुद्धा संतान होणार नव्हतं, परंतु त्याने यज्ञयाग केला, त्याला संतान प्राप्त झालं. परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी हिरोणी कांता केली उपाधी. वेन नावाचा राजा झाला आणि ते वेन नावाच्या राजानं अंगराजाची किती हाल केले, किती त्रास दिला. म्हणून नसता हट्ट कशाला धरतो? नाही नाही महाराजी मुझे पुत्र चाहिए, मुझे कुछ भी मत सुनाना. असं म्हटल्याच्या नंतर महाराजीने विचार केला काय करावं. शेवटी म्हटले, अरे नाही तुझ्या भाग्यामध्ये, नको खेद करू. नाही म्हटले, महाराजी मी ऐकलेलं आहे साधू संत काही करू शकतात, कृपा करतात आणि त्या ठिकाणी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात. अरे रेड्याच्या मुखातून माझ्या सऱ्या ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी वेद बोलवला. महिषी पुत्र मुखी बोलावणे श्रुती चालविल्या भिंती बैसोनिया. भिंत सुद्धा चालविली जड भिंती, हरली जांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग म्हटले भिंत चालवली, याच्याही पुढे माझ्या ज्ञानोबरायांनी केलं काय? जिही निमिष मात्री देही पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुषोबा. स्त्रीचा सुद्धा पुरुष करण्याची ताकद संतांमध्ये आहे. आणि मला पुत्र होणार नाही असं कसं म्हणता तुम्ही? तुमचा आशीर्वाद असेल तर मला नक्कीच पुत्र होईल, नाही तर मी तुमच्या पायावर जीव देईल म्हटले. असे काय आडमोठे सुद्धा माणसं भेटतात बरं का. एक जण मला म्हटलं, महाराज किती वर्ष झालं तुम्ही कीर्तन करता? म्हटलं 30 वर्ष झालं. म्हटलं 30 वर्ष झालं? म्हटलं हो. मग म्हटलं ज्ञानोबरांनी भिंत चालवली, तुम्ही कधी चालवणार? म्हटलं आत्ता चालवते. म्हटलं आत्ता कसं काय चालवता? म्हटलं तू ये ना वागाव बसून, हातात चापाचा चाप घेऊन ये. म्हटलं मी भिंत घेऊन इकडून येते. ते म्हटलं नाही बा, आपल्याच्यानं कसं शक्य आहे? म्हटलं मग आमच्याच्यानं तरी काय शक्य आहे काय? आहे का नाही? जैशाला वैसे उत्तर दिल्याशिवाय
पर्याय नाही. म्हणून त्या ठिकाणी जशाच तसं आपण उत्तर दिलंच पाहिजे. एक जण म्हटला रामायण करता का? म्हटलं रामायण बी करते, भागवत बी करते, काय प्रश्न विचारायचे विचार. तो म्हटला रावणाला किती तोंड होते? म्हटलं 10. तो म्हटला एका अंगावर झोपताना तो कसा झोपत होता? म्हटलं खड्डा खांदून झोपत होता. आहे का नाही? असे प्रश्न विचारणारे फार असे असतात. एका पोराने तर मला प्रश्न विचारला, म्हटलं माई साहेब तुम्ही एवढं मोठं कीर्तन करता, टी व्ही चॅनलला कीर्तन केले, इकडे कीर्तन केले, तिकडे कीर्तन केले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. लय साबराट होतं. म्हटलं ठीक आहे, काय तुझं प्रश्नाचं उत्तर सांग. म्हटलं प्रश्न उत्तर देते. तो म्हटला मी एका पायावर कवा बरं तुम्हाला सांगा. म्हटलं मला माहिती आहे का तू कवा वरात आहे का पायावर. तो म्हटलं कशाला कीर्तन करतात, एवढंसं उत्तर तुम्हाला देता येत नाही. म्हटलं तू सांग मग, तुला एक सफरचंद देते. तो म्हटला तुम्हाला इतकं कळत नाही का चड्डी घालताना. प्यार से कहिए राधे श्याम. असे विचित्र लेकर असतात. एक पोरग शाळेत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मास्तरनी त्याला विचारलं, म्हटलं पण ते उठून उभा राहा. ते उठून उभं राहिलं. म्हटलं तुझा जन्म किती तारखेला झालाय, कोणच्या वारी झाला? तो म्हटलं मास्तर मंगळवारी झालाय 2 तारखेला डिसेंबरमध्ये. ते म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. तो म्हटला सर तुमचा जन्म केव्हा झाला? मास्तर म्हटले रविवारी. ते म्हटलं काय सर तुम्ही मास्तर असून खोटं बोलतात राव. ते म्हटलं कसं काय खोटं बोल? अहो तुम्हाला एवढं कळत नाही, रविवारी सुट्टी असते, रविवारी कुठे जन्म होतो का? सुट्टीच्या दिवशी कसा जन्म होईल? म्हटले असे विचित्र लेकरं असतात. म्हणून त्या ठिकाणी काही आम्हाला सुद्धा प्रश्न विचारणारे फार महाशय भेटतात. ओ म्हणून प्यार से कहिए राधे श्याम की जय. चला म्हणून आपल्याला कुठं जायचंय, कुठवर आलो होतो आपण? त्या ठिकाणी आमच्या आत्मदेव बाबाला त्या ठिकाणी संतान नव्हतं आणि आत्मदेव बाबा हट्ट धरत होते मला पुत्रच पाहिजे. ते साधू महाराज म्हटले नाही बाळा तुझ्या भाग्यामध्ये पुत्र नाही. ते म्हटले मला पाहिजे, मी तुमच्या पायावर जीव देणार, तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागणार. ते साधू म्हटले नसतापाला माझ्या अंगावरती आली. म्हटले आपलं रस्त्याने गेलं असतं तर बरं झालं असतं. मग त्या ठिकाणी सांगितलं त्याशिवाय असं काहीतरी मला सांगा, मार्गदर्शन करा. साधू महाराजांना दया आली. भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. महाराजजीनं काय केलं त्या ठिकाणी आपल्या जसर खरोखर झोळी होती का, ते झोळीतलं सर एक फळ घेतलं, अभिमंत्रित केलं आणि त्या आत्मदेवाला सांगितलं धर हे फळ घे आणि तुझ्या बायकोला खाऊ घाल. काय म्हटलं? बायकोला खाऊ घाल, तुला ह्या फळापासून दिव्य असा मुलगा होईल. म्हटले त्याला आनंद झाला. त्याने फळ घेतलं, उड्या मारीतच घरी गेलं. लांबूनच आवाज दिला, घरी आहे का? बायकोला पूर्वी आग म्हणायचे ना, म्हणून तर म्हणतात आग लावणाऱ्या वस्तू पंपाच्या बाहेर ठेव. आग म्हणायचे, आता नाही राहिला तो शब्द आहे का नाही. आमचा एक मेवणं आहे, ते इतकं घाई असायची त्याची. आमची ती मावस बहीण तिला माझं आग महाराज आलेत ना, आग ते काही मापच नसायचे. किती वेळा म्हणणार ते. हे कट करा बरं का, नाही तर आमचं मेवणं ऐका. प्यार से कहिए राधे श्याम. ते म्हणते महाराज आमची तिकडे आठवण केली का? म्हणून आग लावणाऱ्या वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात. पूर्वीचा शब्द होता आग. आता फॅशन निघालेले आहे, आता नाव घेऊन बोलण्याची. पहिलं असं म्हाताऱ्याचं नाव घेत नव्हती आणि म्हातारीचं नाव घेत नव्हतं. आता तसं राहिलं नाही. आता असणारी बायको म्हणती ए बंट्या येताना तांब भरून आण रे. ती म्हणतो ए स्वीटी तुला कशी लवकरच ताण लागली? बरोबर आणतो, काय हरकत नाही बस. म्हणून त्या ठिकाणी स्वीटी बंट्या असले काही नावं ठेवू नका. त्या नावामध्ये काही राम नाही, अशा नावाचं काही कामसुद्धा नाही. प्यार से कहिए राधे श्याम. ठीक आहे. धावत पळत गेला आणि घरी गेल्याच्या नंतर सांगितलं ग तुझ्यासाठी यती महाराजांनी फल दिले हे खा आणि त्या ठिकाणी तुला संतान होईल, पुत्र होईल. ती म्हटली माय काय आणलंय म्हण फळ, आणि एवढे मोठे आरडा काय रोग आलता का? पार त्या वाटापासूनच आरडत होतात. म्हटली मला तर असं वाटलं 9 लाखाचा हार घेऊन आलाय का काय माझा नवरा, एवढा आरडतोय.
हा, आणि तुम्ही काय आणलंय म्हण फळ, हे फळ काय मी कधी खाल्लं नाही की काय, अशी जरा फटकाळ होती ती बिचारी. हो, असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटलं अगं खाऊन घे, हे महाराजांनी दिले, ऋषींनी दिले, आपला पुत्र होणार आहे, संतान होणार आहे. तिने विचार केला ह्याचा नाद मिटून टाकावा. ती म्हटली ठीक आहे ठीक आहे, माझी पूजा वगैरे झाली का मी खाऊन टाकील, तुम्ही जा तुमचा सत्यनारायण करायला. ते बिचारं गेलं, त्याने देवाऱ्यावर ते फळ ठेवलं, हिची स्नान झालं, आंघोळ्या झाली, त्या ठिकाणी फळ घेतलं, हिला कुठं खाऊ वाटतंय ते फळ घेतलं आणि शेजारणीकडं गेली. शेजारीनं आता लय चांगलं सांगतात का शेजारणी, इथलं नाही सांगत, इथल्या चांगल्यात बरं का आमच्या तिकडलं सांगते. हा, शेजारणीकडे गेले, शेजारणी बाईनं सांगितलं अगं महाराजांनी दिलंय म्हटल्यावर खाऊन टाक, काहीतरी सिद्धता असेल त्याच्यामध्ये. ती म्हटली नको माय, मी ऐकलंय म्हटली शुकाचार्य महाराज आईच्या पोटात 12 वर्ष राहिला, न जाणो माझा पोरगा जर 2-4 वर्ष राहिला तर धड मला पळता यायचं नाही, घराला आग लागली तर पळता यायचं नाही, चोर आले तर पळता यायचं नाही, नवरा हाणायला लागला तर पळता यायचं नाही, त्यापेक्षा नाही खाल्लेलं बरं बाई. सोनी खोळी शोका राहे गरभी आंधळा, सिनाला यार झारी दुःख आठावी वेळा, मागील सोसिला ते नावी म्हणे गोपाळा, बाबाला त्या कारणे जरा केली कळा, धर्मागा जागो तुझा तोची कृपाळू राजा, जाणासी जीविचे का ना सांगता सहजा. हो, प्यार शिकई राधे श्याम की. न जाणो माझा पोरगा 2-4 वर्ष जर पोटात राहिला तर मला जगता येणार नाही, मला खाता येणार नाही, मला पिता येणार नाही, मला आयुष करता येणार नाही, मला फिरता येणार नाही, मला गप्पा मारता येणार नाही, मला घुमता येणार नाही, असे अनेक तर्क वितर्क ती करू लागली. तिने फळ खाल्लं नाही. तेवढ्यामध्ये तिची छोटी बहीण आली. तिने सांगितलं अगं अक्का काही काळजी करू नको, तिला सगळी समस्या सांगितली. तिने सांगितलं फळबिळ काही खाऊ नको, मला होणारा मुलगा आहे, डॉक्टरांनी सांगितलेला आहे, तू माझ्या नवऱ्याला जरा आतून धन दे, मी माझा मुलगा झाला की तुला देते, तुझ्या नवऱ्याला सांग मला ढोळ होत आहे. प्रेमाविना भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाचुनी काही, कुंकाव नाही ठाव म्हणे मी आहे व, भावे विना देव कैसा पावे. वांजबाईला कुठं डोळं होतात का, पण ती नाटक केलं डोळं होण्याचं. जिला नथ नाही जिला नाक नाही त्याला नथ घालायची लई हाऊस असते, आहे का नाही. आणि त्या भावानं नथ केली तर ती मावशी काय म्हणते, माया भावानं केली, माया भावानं केली, माया भावानं केली, माया भावानं केली. आमच्यासारखा एक महाराज होता, ते म्हणलं मावशी इकडे आहे. ती मावशी आली, म्हणली बाबा काय म्हणतात सांगा की. ते बाबा म्हटले काय नाही, बस मावशी लय थकलेली दिसते, लय काम केलंय वाटतंय तू. ती म्हणली हो ना बाबा लय काम आहे. म्हटले बाबा म्हणले 15 दिवस झालं मी येता जाता ऐकतोय, तू सांगते माया भावनं नथ केली, माया भावनं नथ केली, माया भावनं नथ केली, माया भावनं नथ केली. किती तुझ्या भावाचं गुणगान घेते ग. ती बाई म्हटली बाबा माझा एकुलता एक भाऊ आहे, लय चांगला आहे, लय गोड आहे स्वभावानं, लय उदार मनाचा आहे. मला दिपाळीला नथ केली, गेल्या दिपाळीला गंठण केलं, त्याच्या गेल्या दिपाळीला अंगठी केली, माझा भाऊ लय चांगला आहे. मग बाबा म्हटले अगं ज्याने नथ केली त्याचं लय नाव घेते तू, पण ज्याने नाक दिलंय त्याचं कधी नाव घेतलं का. घेतलं का मावशी नथवाल्या. आमच्या मावशी घेतात ना. म्हणून ज्याने नथ घेतली त्याचं आपण एवढं गुणगान करतो, ज्याने नाक दिलं त्याचं सुद्धा गुणगान करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून त्या ठिकाणी तिने सांगितलं काही काळजी करू नको, तू एक काम कर, तुला डोळे होतात असं सोंग कर आणि तू माझा पुत्र झाला की तुला आणून देते आणि तुला जे फळ दिलंय ना महाराजांनी त्यांची परीक्षा आपण घेऊ. तुझ्या दारामध्ये वांज गाई ना त्या गाईला चार. ते फळ तिने गाईला चारलं आणि गाईला चारल्याच्या नंतर गाईसुद्धा गाभण राहिली. इकडे असर बहिणीला पुत्र झाला. बहिणीला पुत्र झाल्याच्या नंतर तिने पुत्र झाला असाच धुंदुलीला आणून दिला आणि आणून दिल्याच्या नंतर धुंदुलीला आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या आत्मदेवाला सांगितलं हो आपल्याला पुत्र झालेला आहे. आत्मदेवाला आनंद झाला. त्यांनी गाव जेवण घातलं. गावाला अन्नदान, वस्त्रदान, भूमिदान, पैसेदान सगळं काही दान केलं का
मला आनंद झाला, माझ्यावरती परमात्म्याने कृपा केली. मग त्या ठिकाणी म्हटले नामकरण विधी ठेवायचं आहे. काय नाव ठेवायचं? धुंदुकारीने सांगितलं माझ्या नावावरून त्याचं नाव ठेवायचं. माझं नाव धुंदुकारी आहे ना, धुंदुली आहे ना, त्याचं नाव धुंदुकारी ठेवायचं. अशा पद्धतीनं त्याचं नाव ठेवण्यामध्ये आलं. प्यार से कहिए राधे श्याम की जय. अशा पद्धतीने महाराज सांगतात धुंदुकारीचा जन्म झाला आणि नंतर त्या ठिकाणी त्याच गाईला सुद्धा वासरू न होता तिला काय झाला? पुत्रच झाला. काय झाला? काय झाला? पुत्र. फक्त सगळ्या सारा खरोखर त्याचं तोंड मानवासारखं होतं, फक्त कान मात्र त्याला गाईसारखे होते. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? गोकर्ण. गोकर्ण महाराज की जय. ओ गोकर्ण पंडित ज्ञानी धुंदुकारी महाखल. गोकर्ण पंडित निघला, ज्ञानी निघला, धुंदुकारी महाखल निघला. धुंदुकारी जसा जसा मोठा होईल तसा तसा चोऱ्या करू लागला, फार मोठा डाकू झाला, मोठे मोठे डाके घालू लागला, मोठ्या मोठ्या साऱ्या चोऱ्या करू लागला. एका राजाच्या इथली मोठी चोरी केली, डाका घातला आणि त्या ठिकाणी तो फार मोठं धन घेऊन आला. इकडे असताना खरोखर त्याच्या त्रासानं बाप मात्र वनवासामध्ये निघून गेला होता. म्हटला नको असार खलू संसार दुःख रूपी विमोहका सुत कश्य धनं कश्य स्नेहवा जलतरणीशा. त्या ठिकाणी आत्मदेवाने सांगितलं आता मला जगायचं नाही. एवढं मोठं ऐश्वर्याने सगळं समाप्त केलं. या चारी बाजा करू लागला हा. गांजाबाजी, जुगारबाजी, सगळ्या बाजा करू लागला, सगळी संपत्ती बर्बाद केली. आता मला जगायचं नाही. त्या ठिकाणी गोकर्णानं प्रार्थना केली, पिताश्री संसार हा दुःख रूप आहे. येताना दुःख आहे, जाताना दुःख आहे. सुख कधी आहे? परंतु आहे जीवनाचं संधीचं सोनं करून घ्या. संत संगती करा. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. हो ये तेरू बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. हो संत संगतीमध्ये राहा, सत्शास्त्र श्रवण करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. ते अरण्यामध्ये गेले. गोकर्ण तीर्थयात्रेला गेला. त्याची जी आई होती त्या आईला धुंदुकारी रोज लाथा घालायचा आणि सांगायचा आई सांग माझ्या बापाने कुठं धन ठेवलंय, ते सांग माझ्या बापाने कुठं धन ठेवलं, नाही तर लाथ घालीन. त्याच्या त्रासाला त्या ठिकाणी त्रासून त्रासून तिने एका विहिरीमध्ये जीव दिला त्या आईनं. ओ पितरी ओ तेण जननी पितरी परते तेणा जननी ताडितामृषं कौविता तिष्ठति ब्रूहि हनिशेलतयाणाचे तप्तांगार समूहच तन्मयी विचक्षपो अग्निज्वलादि अतिदुःखेन व्याकुलो निधनं गता. आईनं प्राण दिला आणि इकडे गोकर्ण तीर्थयात्रेला गेला. नंतर त्या वेश्यांनी गणिकांनी स्त्रियाने वेश्या घरी आणून ठेवल्या होत्या. आशा, मनशा, तृष्णा, कल्पना, वासना अशा 6 जणी घरी आणून ठेवलेल्या होत्या. आणि त्यांनी विचार केला एवढ्या मोठ्या हा चोऱ्या करतो, एक दिवस राजा आपल्याला सुद्धा पकडून नेईल, म्हणून यालाच आपण मारून टाकू. म्हणून त्या साऱ्या खरोखर धुंदुकारीला त्यांनी मारलं. आत खड्डा खांदला घरामध्ये, त्यात पुरला तसा काही मरेना. म्हणून सारे विस्तवाचे निखारे त्याच्या तोंडात घातले. तप्तांगार समूहाच तन्मुखे विचक्षपो अग्निज्वला दुःखेन व्याकुलो निधनं गता. तो निधन पावला, तो मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर जो आपातकाली मरतो, लक्षात घ्या, लक्ष आहे ना, शेवट आला आता, लक्ष द्या जरा. जो अपघाताने मरतो त्याला वर जागा नसते, त्याला खाली जागा नसते. ते भूत होतं. काय होतं? भूत. लक्षात येत आहे ना? ते भूत होतं. म्हणून धुंदुकारी कोण झाला? भूत झाला, भूत. आणि भूत झाल्यामुळे
त्या ठिकाणी त्या वाड्यात सुद्धा कुणी राहायला येईना, सगळी त्या ठिकाणी निघून गेले. तीर्थयात्रेला गेलेला गोकर्ण तीर्थयात्रा करून आला आणि असा पडवीला झोपला. झोपल्यानंतर धुंदुकारी भूताचा अवतार घेऊन आला. त्याला भेडू लागला. 11 रूप घेऊन त्याला त्या ठिकाणी भेडसावू लागला. कधी म्हसाडाचं रूप घ्यायचा, कधी डुकराचं घ्यायचं, कधी मांजराचं घ्यायचं, कधी कुत्र्याचं घ्यायचं, कशाचंही रूप घ्यायचा आणि त्याला भेडसावायचा. धुंदुकारीची तपश्चर्या होती, ताकद होती. कमंडलूतलं पाणी घेतलं, अभिमंत्रित करून त्याच्या अंगावरती शिंपडलं. मूर्खा, कोण आहे तू? बोल, सांग कोण आहे? असं म्हटल्याच्या नंतर ते पाणी शिंपडल्याच्या नंतर त्याला वाचा फुटली. त्याने हात जोडले. अहो बंधू कृपा सिंधू, मी तुमचा बंधू आहे धुंदुकारी, माझा उद्धार करा. मी नुसता भट भटकतो आहे. मला त्या ठिकाणी खायला भेटत नाही, प्यायला भेटत नाही, खूप तिष्ठावं लागतं. माझा उद्धार कर देवा, माझा उद्धार कर. गोकर्ण महाराज अशी विनंती केली. गोकर्णाला रात्रभर झोप नाही आली. त्या ठिकाणी सकाळी उठले, विद्वान महाराजांकडे पंडितांकडे गेले, अभ्यासू पंडितांकडे गेले. पंडितांनी हात जोडले. माझ्याकडे त्याच्याकडे पर्याय नाही तो त्याच्यासाठी. मग म्हटले, एक तुम्हाला मार्गदर्शन करतो की सूर्य भगवंताची प्रार्थना करा. तुम्ही सूर्य उदय झाल्याबरोबर सूर्यदेव तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्या ठिकाणी सूर्याचा उदय झाला. आपल्या साऱ्या त्या ठिकाणी गोकर्णानं प्रार्थना केली. ओम आदित्याय नमः, सूर्यदेवाय नमः, आदित्याय नमः, सूर्यदेवाय नमः. सूर्यदेव प्रगट झाले. सूर्यदेव काही क्षण थांबले आणि सांगितलं, सूर्यदेवाची प्रार्थना केली. सूर्यदेवा, ह्या पिशाच्याचा उद्धार करण्यासाठी काय करू? त्यावेळी सूर्यदेवाने सांगितलं. शुकाचार्य वर्णन करतात, धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहपि तथा धन्या कृष्णलोक फलप्रदा. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. ही श्रीमद भागवत ग्रंथ असा आहे की त्या सारे खरोखर प्रेताची पीडा नष्ट करतो आणि त्याचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून आपल्या कुळामध्ये, आपल्या वंशामध्ये कुणी जर असताना खरोखर आपत्कालीन मृत्यू पावलेला असेल, अपघातात मेला असेल, तर त्याचा सुद्धा उद्धार करण्यासाठी श्रीमद भागवत हे फार असारा रामबाण उपाय आहे. म्हणून धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. म्हणून प्रेताचा सुद्धा उद्धार होतो, पिशाच्याचा सुद्धा उद्धार होतो, भूताचा सुद्धा उद्धार होतो. मग सूर्यदेवाने सांगितलं की तुम्ही 7 दिवसाचा त्या ठिकाणी सप्ताह करा. 7 दिवसाचं नियोजन केलं आणि केल्याच्या नंतर पिशाचं कथेला येऊन बसायसाठी त्याला आव्हान केलं. आणि तो असताना पूर्वीचे मंडपाला बांबू असायचे, त्या बांबूच्या पहिल्या गाठीमध्ये ते पिशाचं वायूच्या रूपामध्ये येऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा समाप्त झाली. पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशीची दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवशीची तिसरी फुटली, चौथ्या दिवशीची चौथी फुटली, 5व्या दिवशीची 5वी फुटली, 6व्या दिवशीची 6वी गाठ फुटली आणि 7व्या दिवशी दोरी दोणी भुजालू घेऊनी आलिंगवया लागुणी भक्ताचंग. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. त्याला चतुर्भुज रूप निर्माण झालं आणि त्या ठिकाणी धावत पळत आला. गोकर्णाच्या चरणावरती नतमस्तक झाला. अहो बंधू कृपा सिंधू, तुमच्या कृपेनं माझा उद्धार झाला. किती उपकार आहे तुमचे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना चतुर्भुज रूप प्राप्त झालं. असं श्रीमद भागवत कथेचं महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी आज सुंदर या ठिकाणी आजची कथा इथेच विराम घेत आहे. लक्षात आली ना कथा काय सांगितलं ते? नाही, मी उद्याच्याला विचारणार आहे काय सांगितलं ते. तुम्ही फक्त थापच देत जा महाराज. ते मध्ये मध्ये वाजलं का आदेशांच्या ध्यानात बसत नाही, कारण विषय ऐकलेला नसतो. फक्त मध्ये मध्ये थाप देत जा. पूर्ण वाक्य झालं की टनकीने वाजवायचं. हां, आणि म्हणून त्या ठिकाणी आजचा विषय या ठिकाणी विराम घेत आहे. उद्याच्याला आपल्याला त्या ठिकाणी नारदजींची कथा सांगायची. शुकाचार्याची जन्म